गुड मॉर्निंग. आज केलं होतं मी कुळथाच्या पिठापासून सूप. त्याआधी नाश्त्याला फक्त बनवले होते डोसे, कारण डब्याला होती सुट्टी. आता सुट्टीचं कारण म्हणजे जुईने आम्हाला सेटवर ट्रीट दिली होती जेवणाची. तिच्यासाठी बनवलेले चॉकलेट फज बार डब्यामध्ये भरून मी पोहोचले सेटवर, तर लंच ब्रेक ऑलरेडी झालेला होता. मस्तपैकी महाराष्ट्रीयन मेन्यूचा बेत होता, त्याच्यावर मी ताव मारला. गरमागरम पुरी, भाजी, अंगूर रबडी आणि बरंच. त्यामध्ये आजीने आणलेला वृंदासाठीचा फ्रॉक दाखवला, पण तो तिला झालाच नाही. अशी आमची वृंदा हळूहळू आता मोठी व्हायला लागली. आता घरी पोहोचल्यावर माझा पेटंट खिचडी भात मी तयार केला होता, पण काहीतरी छान खाण्याची पण इच्छा होती, म्हणून मी बनवली आजची रेसिपी. ती म्हणजे कुळथाच्या पिठापासून सूप. तर यासाठी सूप मध्ये मी कॉर्नस्टार्चच्या ऐवजी कुळथाचं पीठ वापरते. तुम्ही म्हणाल ही एकच पॅन का वापरते, तर माझ्याकडे वेज साठी हा एकच पॅन आहे. त्याच पॅन मध्ये आधी ऑइल आणि बटर घातलं, मग गार्लिक, कांदा आणि मशरूम व्यवस्थित टॉस करून घेतलं. थोडंसं मीठ घालून सगळं परततच होते, तेवढ्यात वृंदानी मला आवाज दिला. पण तरीही मी 5 मिनिटं स्ट्रेच करून पुढची रेसिपी बनवायला. या रेसिपी मध्ये मी माझ्या आवडत्या भाज्या म्हणजे मशरूम, दोन्ही कलरच्या ढोबळी मिरची, कॉर्न, कांद्याची पात असं घेतले. तुम्हाला ज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. त्यामध्ये घातला थोडासा सोया सॉस, पाणी आणि टोमॅटो केचप. सगळं खळखळून उकळून घेतलं आणि मग त्यामध्ये घातलं कुळथाचं पीठ. हे आधी वाटीमध्ये काढून मी थोडं पाण्यात मिक्स करून घेतलं. आता कुळथाच्या पिठाची थोडी नटी टेस्ट असल्यामुळे त्याचा फ्लेवर खूपच छान आणि वेगळा येतो. मग ह्या सगळ्यावर टाकले थोडेसे चिली फ्लेक्स आणि मिक्स हर्ब्स आणि हे सगळं उकळून घेतलं आणि झालं आपलं सूप तयार. तेवढ्यात वृंदा पण उठली होती आणि माझी रेसिपी तयार पण झाली होती. बरं, हे सूप पिताना कोणतंही चीज टाकून त्यामध्ये प्यायला तर याची टेस्ट आणखी अमेझिंग येते.